आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आपल्या चॅनलवर आपण ड्रेस ब्लाउज डिझाईन, बॅकनेक डिझाईन असो, स्लीव्स डिझाईन असो, हे बरंच काही शिकलेलं आहोत। आणि आता नुकताच मी काही आरीवर्क सुद्धा स्टार्ट केलेलं आहे, तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे जेणेकरून तुम्ही सगळं शिकला आहात तर हे सुद्धा शिकावं असं मला वाटतं। सो त्यामुळे तर बघा मग काय होतं, बऱ्याचदा आपल्याला जे काही मनी वर्क असतं ना, तर ते जी आपली आरीवर्कची सुई असते त्यांना करणं जरा अवघड जातं। सो त्यामुळे मग मी आज तुम्हाला मनी वर्क कसं करायचं हे सांगणार आहे। तर याआधी मी बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, म्हणजे आरीवर्कसाठी लागणारं मटेरियल, स्टँड फिटिंग झालं, नेट आणि कॉटनचा कपडा रिंगला कसा बसवायचा एकदम इन डिटेल, चेन स्टिच खालून वरून दोन्ही पण व्ह्यू दाखवून सायमल्टेनियसली शेअर केलं, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ बघून चेन स्टिच सहज स्टिच करता यावं यासाठी। तर बघा मग चेन स्टिच जर आली तर आपल्याला आरीवर्कचं बरंचसं काम येतं। आणि आज मी तुम्हाला आपली आरीवर्कची सुई वापरून मनी वर्क कसं करायचं तर हे सांगणार आहे। तर बघा, हे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून मनी वर्क करणं खूपच सोपं जाईल। सो मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगते तर त्या तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा किंवा नक्की फॉलो करा। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूया। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून आरीवर्कच्या सुईने मनी वर्क करणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, तर बघा मग आपण आधी चेन स्टिच शिकलो होतो आणि चेन स्टिचचा पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे मनी वर्क। तर त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी मी इथे वर काढून घेतलेल्या आहे। आपला जरीचा गोल्डन दोरा, त्यानंतर हे मनी, पेन्सिल, पट्टी, कटर आणि सुया। आता ह्या एवढ्या वस्तू आपल्याला मनी वर्क करण्यासाठी लागत असतात, तर ह्या तुम्ही सुद्धा आधीच वरती काढून ठेवायचं आहे। मनी ठेवण्यासाठी छोटीशी तुम्ही एखादी वाटी वगैरे सुद्धा घेऊ शकता, पण मी ज्या डब्यामध्ये ठेवते त्याच डब्याचं झाकण इथे घेतलेलं आहे। ठीक आहे, चला मग आता आपण सुरुवात करूयात। तर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून अशीच प्रॅक्टिस करायची आहे। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस मनी वर्क करतो तर त्यासाठी कुठल्या सुया लागतात। आता ह्या जे काही सुया बघताय तुम्ही, तर ह्या आपल्या रेग्युलर सुया आहे, ज्या आपण चेन स्टिचसाठी यूज केल्या होत्या। त्यानंतर ह्या दोन सुया आहे बघा, तर ह्या दोन्ही पण आपण मनी वर्कसाठी म्हणजे बीड्स वर्कसाठी यूज करू शकतो। बघा, अशा पद्धतीची ती टोकदार असते, एक लाकडी असते आणि एक स्टीलची असते। तर शक्यतो आता स्टार्टिंगला मला असं वाटतं की तुम्ही स्टीलची यूज करावी। का ते मी तुम्हाला सांगते। जी काही लाकडी सुई असते ना, तर त्याचं जे काही टोक असतं ना, तर थोडं जास्त पातळ असतं आणि ही जी काही स्टीलची सुई आहे ना, त्याचं थोडंसं त्यापेक्षा स्ट्रॉंग असतं। आणि नवीन आपल्याला सवय नसते, त्यामुळे मग ती सुई बेंड होण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे शक्यतो पहिल्यांदा प्रॅक्टिस करताना तुम्ही जी काही आपली ही स्टीलची सुई आहे ती यूज करायची। सो आत्ता मी सुद्धा त्याच सुईने करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। ठीक आहे, आता बघा, सगळ्यात आधी आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊयात व्हाईट पेन्सिलने, या पद्धतीने। ठीक आहे, आता ही लाईन ड्रॉ केल्यानंतर आपला जो काही गोल्डन जरीचा धागा आहे तर तो आपल्याला खाली ठेवायचा आहे। आणि खाली ठेवण्याच्या आधी त्याला आपल्याला एक गाठ मारावी लागते, तर ती गाठ आपण मारून घेऊयात। तर ती जी काही गाठ आहे, जसं आपण चेन स्टिचसाठी मारत असतो सेम त्याच पद्धतीने मारायची आहे। मी आधीही सांगितलं होतं, सुई असो काही पण असो, आपण एक गाठ खाली देतच असतो स्टार्टिंगला, म्हणजे आपला धागा तिथे अटकून राहावा यासाठी। सो सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला गाठ द्यायची आहे। आणि ही जी काही गाठ आहे ना, ही थोडीशी मोठी, बऱ्यापैकी मोठी द्यायची आहे, जेणेकरून ती इझिली आपल्या कपड्यातून वरती यायला नको। ह्या एका गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। हा धागा थोडा वेगळा असतो, तर तो गाठ सटकण्याचे सुद्धा चान्सेस असतात। सो त्यामुळे ठीक आहे, तर बघा मग मी इथे बऱ्यापैकी गाठ देऊन घेतलेली आहे। आणि आता आपल्याला हा धागा खाली ठेवायचा आहे। खाली ठेवल्यानंतर जसं चेन स्टिचसाठी पकडतो बघा ह्या पद्धतीने, आणि त्यामध्ये मग सुई अटकून आपल्याला हा धागा वरती काढायचा आहे। ठीक आहे, तर बघा मग सुईचं टोक सेम त्याच पद्धतीने आपल्याला ज्या दिशेने वर्क करायचं आहे त्या दिशेने ठेवायचं असतं, आणि त्याच दिशेने आपल्याला खाली सुद्धा सुई टाकायची असते। खाली सुई टाकली, धागा बघा अलगद वरती आपण इथे खेचून घेतलेला आहे। ठीक आहे, आता हा धागा वरती आल्यानंतर आपल्याला जी काही आपण सुई घेतलेली आहे त्यामध्ये आधीच जे काही मणी आहेत ना, तर ते ओवून घ्यायचे असतात। तर बघा, मी बाकीच्या सुया सध्या साईडला ठेवते, कारण ह्या सुयांची आपल्याला इथे गरज नाही आहे। आणि जे काही मणी आहे ना, तर ते आता आपण सुईमध्ये ओवून घेऊयात। तर बघा, तुम्ही डायरेक्ट खाली टाकून एक त्यामध्ये ओवून घेऊ शकता। तर ॲट अ टाईम 4-5 मणी तुम्ही सुईमध्ये ओवून ठेवू शकतात, जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं। ठीक आहे, तर बघा मग इथून मी एक लेअर काढते आता मण्यांचा,
आणि 4-5 मणी त्या सुईमध्ये ओवून घेते. तर बघा तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा डायरेक्ट धाग्यामध्ये मणी असतानाच सुई त्या मण्यांमध्ये टाकू शकतात. तर बघा मी 4-5 मणी थोडे थोडे पुढे करून घेते ह्या पद्धतीने आणि मग त्यामध्ये बघा सुई ओवून घ्यायची आहे आपल्याला मण्यांमध्ये. बरोबर बघा मी जेवढं शक्य आहे तेवढं जवळून एकदम झूम करून तुम्हाला दाखवते. हे बघा आणि मग ओवून झाल्यानंतर धागा अलगद खेचून घ्यायचा आहे आणि मणी पकडून ठेवायचे. ठीक आहे. असं जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट वाटीमध्ये सगळे मणी काढून एक एक मणीसुद्धा सुईमध्ये ओवू शकता. तर बघा मग आता हे जे काही बोट आहे ह्या बोटामध्ये आपल्याला मणी पकडायचे आहे, म्हणजे मधलं बोट आपलं. ठीक आहे. आणि खालचे 2 करंगळी आणि त्याच्या शेजारचे हे दोन्ही आपल्याला तसेच ठेवायचे आहे. मधल्या बोटात पकडायचं आहे. सुईचं डायरेक्शन बरोबर ज्या दिशेने वर्क करतोय तिथे आणि सुई आपल्याला धाग्यामध्ये अडकून घ्यायची आहे. धाग्यामध्ये अडकून गेल्यानंतर ज्या बोटामध्ये आपण मणी पकडले होते तिथून आपल्याला एक मणी खाली सोडून द्यायचा आहे. ठीक आहे. आणि करंगळी शेजारी जे काही बोट आहे ना तिथून खाली करायचं आणि बघा मग आपल्याला जशी आपण चेन स्टिच टाकतो ना तशी स्टिच इथे स्टिच करून घ्यायची आहे. बरोबर खालून दोरा अडकवायचा आहे सुई टाकल्यानंतर आणि हा धागा बरोबर वरती आलेला आहे. बघा आता पुन्हा आपल्याला एक मणी अलगद दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचा आहे करंगळी शेजारच्या बोटाने आणि पुन्हा बघा चेन स्टिच जशी स्टिच करतो तशी आपल्याला इथे स्टिच करायची आहे. तर बघा मी तुम्हाला अतिशय सावकाश सांगते. बघा सुई खाली गेली, अटकून पुन्हा वरती येत आहे. बघा तर अलगदच ओढायची आहे ती आणि वरती आल्यानंतर आता पुन्हा आपल्याला त्यामध्ये मणी ओवून घ्यायचं आहे. तर बघा इथे वरून कसा मणी सोडायचा आहे कुठल्या बोटाने हे दिसत नव्हतं म्हणून मग मी पुन्हा व्यवस्थित थोडासा कॅमेरा सेट केलेला आहे. थोडं लांबून दिसते पण तुम्हाला कशा पद्धतीने मणी सोडायचा आणि बघा ह्या पद्धतीने चेन स्टिच टाकायची आहे तर ते लक्षात यावं यासाठी तर 2-3 मणी मी तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीने. बघा पुन्हा व्यवस्थित धाग्यामध्ये सुई अटकून घेतली आहे आणि एक मणी बघा वरून सोडला की करंगळीच्या शेजारच्या बोटाने तो व्यवस्थित दोऱ्यामध्ये आपल्याला ओवून घ्यायचा आहे आणि मग जी चेन स्टिच टाकतोय ना आपण तर ती टाकून घ्यायची आहे. बघा पुन्हा धागा वरती आल्यावर पुन्हा आपल्याला मणी खाली सोडायचा आहे आणि पुन्हा चेन स्टिच टाकून घ्यायची आहे. तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आणि जवळजवळ मणी आले पाहिजे, त्यामध्ये जास्त डिस्टन्स नको आहे, सेम डिस्टन्स हवा आहे. ह्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. सुरुवातीला प्रॅक्टिस करताना तुम्हाला होत असेल पण नंतर थोडंसं जेवढं शक्य आहे तेवढं जवळनं ती स्टिच टाकण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. तर बघा हे 4-5 मणी टाकून झाले आहेत तर मी पुन्हा थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला जवळनं दिसेल. मग अशी सुईमध्ये कशा पद्धतीने एक एक मणी सोडायचा आहे, दोऱ्यात कसा ओवायचा आहे ते दिसत नव्हतं त्यामुळे मग मी थोडंसं लांब कॅमेरा सेट केला होता. ठीक आहे. आता सुईतले मणी संपले की पुन्हा 4-5 मणी एका टाईमला इथे ओवून घ्यायचे आहेत. तर बघा मग मी बरोबर सुईमध्ये ओवून घेते. मी डायरेक्ट धाग्यात असतानाच ओवून घेत असते पण मी म्हटलं तुम्हाला जर असं हार्ड वाटत असेल तर मग तुम्ही एक एक सुईमध्ये ओवू शकतात हे सगळे वाटीमध्ये टाकून, पण मला काही त्याची गरज वाटत नाही त्यामुळे मी ह्या पद्धतीनेच ओवून घेत असते. तर बघा मी पुन्हा 4-5 मणी इथे सुईमध्ये व्यवस्थित ओवून घेतलेले आहे, धागा खेचून घेतला. ठीक आहे. आता पुन्हा जो काही आपला लूप वरती आहे त्यामध्ये आपल्याला सुईचं टोक अटकवायचं आहे आणि एक एक बरोबर मधल्या बोटाने मणी खाली सोडायचा आहे. बघा ह्या पद्धतीने अटकवल्यानंतर इथे एक मणी सोडायचा आणि आपल्याला सुई खालनं टाकून बरोबर अटकून घ्यायचा खालून दोरा आणि वरती खेचून घ्यायचं जसं आपण चेन स्टिच टाकत असतो तसंच. तर 1 बाय 1 बघा आता इथे एक एक मणी टाकायचे आहे. कधी कधी मणी जॉईंट असतात, इथेही तसंच होतं तर मग मी थोडंसं ते प्रेस करून सेपरेट करते, म्हणजे ते मशीनमध्येच तसे जॉईंट झालेले असतात, एवढं काही नाही, थोडंसं प्रेस केलं की ते लगेच निघतात. ठीक आहे. आणि मग पुन्हा एक मणी इथे खाली सोडून देते. बघा तर ॲक्च्युली तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 2 मणीसुद्धा ॲट अ टाईम करू शकतात. आता हे 2 काही सेपरेट झालेच नाही त्यामुळे मग मी 2 मणी इथे सोबतच स्टिच केलेले आहे. ठीक आहे. पुन्हा बघा सुई व्यवस्थित पकडायची आहे, वरनं आपल्याला एक मणी सोडायचा आहे, करंगळीच्या शेजारच्या बोटाने तो व्यवस्थित सेट करायचा आणि ह्या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. पुन्हा दाखवते बघा मी जास्त वेळ दाखवते म्हणजे ते व्यवस्थित बघून तुम्हाला कसं करावं हे लक्षात यावं यासाठी. बघा आणि मी म्हटल्याप्रमाणे जेवढं शक्य आहे तेवढं शेजारनं करायचा प्रयत्न करायचा आहे आणि तुमच्या लक्षात येईल की खालून पण थोडासा हात दिसतोय कशा पद्धतीने अटकवायचं आहे ते. आणि बघा प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्या इथे मणी लागले गेलेले आहे. तर बघा सुईमधले आता मणी इथे संपलेले आहे. तर आता आपण पुन्हा इथे ओवून घेऊयात. तर बघा मग मी इथून पुन्हा ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने मणी ओवून घेत आहे. आता बघा एका जो काही धागा होता त्यातले संपले तर दुसरी लाईन घेते आता मी मण्यांची.
तर बघा हे मी काही खूप छोटे किंवा खूप मोठे मणी घेतलेले नाही आहे, जरा मीडियम साईजचे घेतलेले आहे आणि त्याचबरोबर मॅट फिनिश कलरचे घ्यायचे आहे, म्हणजे ब्लाऊजला छान लूक येतं. खूप असे गोल्डन घेतले की बिलकुल छान दिसत नाही. तो एक पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. मटेरियल आणायच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं आणि आता पुन्हा तुम्हाला ते सांगते, म्हणजे तुमच्या ते लक्षात यावं यासाठी. तर बघा मग मी इथे पुन्हा इथे 4-5 मणी व्यवस्थित ओवून घेते सुईमध्ये आणि अलगद धागा आपल्याला फक्त खेचून घ्यायचा आहे. त्यामध्ये अवघड असं काहीही नाही आहे. ठीक आहे बघा, आणि मग धागा हा खेचून घेतला. ठीक आहे. आता बरोबर सुईचं टोक आपल्याला जे काही आपला गोल्डन धागावरती आलेला आहे त्यामध्ये अटकून घ्यायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने, आणि एक मणी खाली सोडायचा आहे. करंगळीच्या बोटाने तो व्यवस्थित खाली ढकलून लाईनमध्ये केला आणि ह्या पद्धतीने लूप टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. पुन्हा एक सोडायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा मग तीच प्रोसेस पुन्हा करायची आहे आणि आपल्याला पूर्ण ही लाईन इथे व्यवस्थित मनी वर्कने करून घ्यायची आहे. आणि याची तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. बऱ्याचदा आपल्याला मनी कसा सोडावा, कशा पद्धतीने खाली प्रेस करावा हे एका टाईमला जमत नाही. कधीतरी बऱ्याचदा सुई आपली धाग्यातून निघते किंवा मनी खाली करता करता सुद्धा निघते आणि मनी खालीच पडतो, तो धाग्यात जातच नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा लूपमध्ये बरोबर सुई अटकून मनी ओवून घ्यायचा. आणि चेन स्टिच आहे म्हणून आधी आपण चेन स्टिच शिकलो आणि मी तुम्हाला म्हटलं पण होतं की चेन स्टिच जर आले तर बऱ्यापैकी आपल्याला काम येतं, आपलं काम खूप सोपं होतं. आणि इथे सुद्धा आपल्याला ती चेन स्टिचच फक्त यूज करायची आहे. फक्त एवढंच आहे की आपल्याला एक मणी इथे ओवून घ्यायचा आहे, म्हणजे मणी आपला पॅक होतोय बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर एवढं झालेलं आहे आणि इथे आता आपल्याला गाठ मारायची आहे, जशी आपण मारत असतो तशी. ठीक आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल तर अजून मी काय करते, 1-2 मणी तुम्हाला ओवून दाखवते. एवढेच करणार होती पण म्हटलं ठीक आहे चला, म्हणजे तुमच्या पण थोडंसं लक्षात यावं. जास्त दाखवले की लवकर लक्षात येतं. ठीक आहे. तर बघा अजून 1-2 ओवून घेऊयात आणि मग गाठ कशी टाकायची तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे. ठीक आहे. बघा सुईमध्ये ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने ओवून घेतलं. सुईचं टोक बरोबर ज्या डायरेक्शनने आपल्याला वर्क करायचं आहे त्या डायरेक्शनने केलेलं आहे. आणि बघा ह्या पद्धतीने एकदम प्रॉपर असं. आणि बघा महत्त्वाचं म्हणजे मी खूप हळूहळू दाखवते तुम्हाला, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं. कारण फास्ट जर दाखवलं तर सुई कुठून जाते, मणी कुठून सुटतोय, कुठल्या टाईमला सोडायचं आहे, सुई किती जवळून खाली गेली पाहिजे, कशा पद्धतीने वरती आली पाहिजे, तर हे तुमच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे मी जेवढं शक्य आहे ना तेवढंच सावकाश दाखवण्याचा प्रयत्न करते आणि जवळूनसुद्धा, म्हणजे कॅमेरा मी जेवढं शक्य आहे तेवढं इथे झूम केलेलं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात यावं. कारण की एवढं बारीक काम असतं हे ना, दोरा सुई हे सगळं, आणि ते तुम्हाला व्हिडिओमधून समजणं म्हणजे माझ्यासाठी पण एक चॅलेंजच आहे. त्यामुळे मी जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित झूम करून तुमच्यासोबत शेअर करत आहे. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण इथे मनी वर्क केलेला आहे आणि आता आपल्याला द्यायची आहे त्याला गाठ. तर बघा ह्या लूपमधून बरोबर चेन स्टिच मला जशी गाठ दिली सेम तशीच बघा इथून सुई टाकायची आहे, अटकून घ्यायचं आहे. वरती खेचून घेतल्यानंतर दुसऱ्या लूपमधून पहिलं लूप आपल्याला पुन्हा अलगद ओढून घ्यायचं आहे. आणि बघा मी म्हटलं होतं खूप जवळून केलं की धागा बरोबर खाली जातो आणि इथे आपल्याला जास्त काही करायची गरज पडत नाही. आणि खालून धागा मी कट करून घेतला आणि प्रॉपर फिनिशिंग सहित आपलं हे मनी वर्क झालेलं आहे. ठीक आहे. आता आपण वर्क केलं एक मनी सोडून. आता मी तुम्हाला आपण ॲट अ टाईम 2-2 मनी सोडूनसुद्धा वर्क करू शकतो आणि ते काम आपलं जरा लवकर होतं एक मनीपेक्षा. तर ते पण एकदा सांगते, तुम्ही दोन्ही याची प्रॅक्टिस करायची आहे. पहिल्यांदा एक मनी सोडून कशा पद्धतीने वर्क करायचं त्याची प्रॅक्टिस करायची. त्यानंतर 2-2 मनी एका टाईमला सोडून कशी प्रॅक्टिस करायची, म्हणजे कसं करायचं तर याची पण प्रॅक्टिस करायची. हे दोन्ही प्रॅक्टिस केली की एकदम परफेक्ट प्रॉपर असं तुम्हाला मनी वर्क करता येईल आणि नक्कीच तुमचा स्पीडसुद्धा वाढेल. फक्त मी पुन्हा सांगते, सुरुवातीला थोडं अवघड वाटेल पण प्रॅक्टिसने ते जमेल. मग याला प्रत्येक गोष्टीला प्रॅक्टिसची गरज असते, यालासुद्धा थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. तर तुम्ही नक्की प्रॅक्टिस करायची आहे. तर बघा मी पुन्हा इथे गाठ देऊन घेतलेली आहे. सांगितल्याप्रमाणे थोडी म्हणजे बऱ्यापैकी मोठीच गाठ घ्यायची आहे आपल्याला. आणि मग मी आता ती खाली जसं आपण अटकवताना सुईमध्ये तशी अटकवायची आहे. त्याआधी आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊयात, म्हणजे त्या लाईनवर आपल्याला वर्क करता येईल. ठीक आहे. तर पट्टीच्या साहाय्याने व्हाईट पेन्सिल मी म्हटल्याप्रमाणे घ्यायची आहे बघा, आणि त्याच्या शेजारीच मी एक लाईन ड्रॉ करते, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन्हींमधला डिफरन्स लक्षात यावं यासाठी. ठीक आहे. तर बघा धागा खाली ठेवते आणि रेग्युलरली जसं आपण अडकून घेतो ना सेम त्या पद्धतीने बघा मी सुईने अलगद तो वरती काढून घेतलेला आहे. ठीक आहे.
आता हा धागावरती आल्यानंतर आपण ही जी काही सुई आहे त्यामध्ये मणी ओवून घेऊयात. तर आता मी मग अशी म्हटलं 4-5 होऊ शकतात. आता कसं करायचं, 1 ते 4 1 ते 6 असं होऊन घ्या, म्हणजे आपलं एका टाईमला नाही काही तर 3 वेळेस तरी स्टिच होतील आणि 6 मणी तरी आपले ओवले जातील किंवा मग 4 तरी. पण असं एखादा मध्येच राहायला नको, यासाठी 4 किंवा 6 असं मोजूनच घ्यायचे आहे. तर बघा मग मी इथे 4 ओवले आहे, 5 6 घेतेच, म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते स्टिच करता यावं यासाठी. आता बघा सुई बरोबर आपल्याला धाग्यामध्ये अडकवायची आहे. ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने पकडायचं आहे. वरनं आपल्याला आता ॲट अ टाईम 2 मणी सोडायचे आहे आणि आपण ते ओवूनसुद्धा घेतलेले आहे. ठीक आहे. आणि जसं आता चेन स्टिचचे स्टिच टाकतो तशी स्टिच टाकायची आहे बघा इथे. आणि हा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि पॅकसुद्धा करायचा आहे, कारण मनीवर्क आपलं पॅक झालं पाहिजे, लूज पडायला नको. पुन्हा 2 ओवून घेतले. पुन्हा जशी आपण चेन स्टिच करत असतो ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा चेन स्टिच करून घ्यायची आहे बघा. पुन्हा व्यवस्थित धाग्यामध्ये सुई अडकवायची आहे आणि हे 2 आपण मणी सोडून देऊयात आणि पुन्हा इथे स्टिच करून घेऊयात. हे बघा. ठीक आहे. तर एकदम प्रॉपर असं स्टिच झालेलं आहे आणि एका टाईमला 2-2 स्टिच केल्यामुळे फायदा हा होतो की आपलं काम सोपं होतं आणि पटकनसुद्धा होतं. कमी टाईममध्ये जास्त मणी ओवले जातात. पुन्हा मी एकदा ओवून घेते आणि एकदा तुम्हाला पुन्हा करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात यावं की कशा पद्धतीने मणी सोडायचे आहे, कशा पद्धतीने स्टिच टाकायची आहे. पुन्हा सांगते, चेन स्टिचची प्रॅक्टिस करा. जर हे जमत नसेल तर चेन स्टिचचीच अजून प्रॅक्टिस करा आणि मग याचीसुद्धा प्रॅक्टिस करा. ठीक आहे. म्हणजे चेन स्टिच परफेक्ट आली तर मनी वर्कलासुद्धा थोडा टाईम लागतो, पण मग ते सुद्धा नक्कीच तुमचं परफेक्ट येईलच. ठीक आहे. तर बघा बरोबर मधल्या बोटात मणी पकडून ठेवायचे आहे, वरती दाबून व्यवस्थित. तिथून अलगद 2च मणी एका टाईमला सुटले गेले पाहिजे. करंगळीच्या बोटाने ते व्यवस्थित खाली प्रेस करून द्यायचे आहे. एकदम काटोकाट झाले पाहिजे ना, लूज वगैरे व्हायला नको पुढे मागे, त्यासाठी. आणि बघा मग ह्या पद्धतीने स्टिच करून घेतले. पुन्हा आता मी 2 मणी सोडून घेते. हे बघा. आणि पुन्हा आता इथे आपल्याला स्टिच करायचं आहे अलगद एकदम. आणि जर का या अशा पद्धतीने जर झालं तर धागा उडून घ्यायचा, एवढं काही नाही. आणि पुन्हा बघा 2 मणी इथे ओवून घेते आणि आता हे मी पुन्हा इथे पॅक करून घेत आहे ह्या पद्धतीने. ठीक आहे. तर बघा मग फायनली नक्कीच लक्षात आलेलं असेल की एका टाईमला 1-1 मणी आणि एका टाईमला 2-2 मणी असेल तर ते कशा पद्धतीने ओवले गेले पाहिजे. मी दोन्हीही दाखवलं, कारण की जर का आपला स्पीड वाढला आणि तुमची प्रॅक्टिस झाली तर एका टाईमला तुम्हाला 2-2 मणी करता यावं असं मला वाटतं. त्यामुळे स्टार्टिंगपासून सुरुवातील म्हणजे सवय असावी. तरी मी पुन्हा सांगेल, प्रॅक्टिस करताना आधी सगळ्यात आधी 1-1 मणी कशा पद्धतीने स्टिच करायचा याची प्रॅक्टिस करायची आणि ती प्रॅक्टिस व्यवस्थित झाल्यानंतर एका टाईमला 2-2 मणी कशी स्टिच करायची ते याची प्रॅक्टिस करायची. ॲक्च्युली म्हणूनच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दोन्हीही सांगितलेलं आहे, कशा पद्धतीने स्टिच केलं गेलं पाहिजे. पुन्हा सांगते, मी चेन स्टिचची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे आणि मी ज्या पद्धतीने मणी ओवायचे आहे, कुठल्या बोटात कुठले मणी दाबून धरायचे, कशा पद्धतीने मणी खाली सोडायचे, कुठल्या बोटाने सोडायचे आणि ते व्यवस्थित दोऱ्यामध्ये सेट केल्यानंतर कशी स्टिच टाकायची, तर हे सगळं जेवढं शक्य आहे तेवढं जवळून दाखवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय सावकाश, खूप हळूहळू सांगितलेलं आहे, म्हणजे ते तुमच्या सहज लक्षात यावं यासाठी. तर हा व्हिडिओ बघून बरोबर 1-1 स्टिच त्याच पद्धतीने देऊन बघा, नक्कीच तुमचंसुद्धा एकदम परफेक्ट येईल. आणि जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. आय होप सो तुम्हाला आपलं आजचं हे जे काही वर्क आहे तर हे लक्षात आलेलं असेल आणि मी आशा करते की तुम्ही नक्कीच याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तर बघा मग खूप सुंदर प्रकारे आपण मनी वर्क केलेलं आहे. तसंही मी तुम्हाला सरळ लाईनीमध्येच कसं करायचं आधी ते शिकवलेलं आहे. आपण नंतर पुढची प्रॅक्टिस करणार आहोत, पण पहिल्यांदा सरळ येणं जास्त गरजेचं आहे आणि त्याची आज प्रॅक्टिस करा. थोडंसं तुम्हाला स्टार्टिंगला ते अवघड वाटत असेल मनी सुई टाकणं वगैरे, बट ठीक आहे, हळूहळू प्रॅक्टिस झाली की ते तुम्हाला नक्कीच जमेल. असंही मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे. कारण कुठलंही काम असो माझ्या मते ते प्रॉपर फिनिशिंग साईड होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्या ज्या काही टिप्स सांगितल्या त्या फॉलो करा आणि थोडी प्रॅक्टिस करा. नक्कीच 1-2 दिवसात तुम्हाला एकदम प्रॉपर जमेल आणि ते खूपच सोपं वाटेल. ठीक आहे. सो पुन्हा सांगते,
प्रॅक्टिस करा आणि आता याच्या पुढचं आहे तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.